किनी टोल नाक्यावर आज शिवसेनेने टोल विरोधी लढ्याची धडाकेबाज सुरुवात केली। जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली टोल नाका जनतेसाठी मोकळा करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तातडीने मान्य करा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराच इंगवले यांनी दिला। जनतेकडून अब्जावधी रुपयांची टोल वसुली करून कंत्राटदार करोडपती झालेत, अब्जाधीश झालेत, तरी देखील रस्ते खड्ड्यांनी भरलेले, धुळीने माखलेले व जीवघेणे असल्याची टीका त्यांनी केली। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या रस्ते नीट नसतील तर टोल वसुली थांबवा या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आणि शासनाने हा आदेश तातडीने लागू करावा अशी मागणी केली आहे। किनी टोल नाका ही केवळ सुरुवात आहे। आता महाराष्ट्रातील सर्व टोल नाके जनता व शिवसेनेच्या साथीने मुक्त केली जातील। सोन्याची अंडी देणारे टोल नाके उद्ध्वस्त केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। या आंदोलनावेळी विशाल देवकुळे, हाजी असलम सय्यद, हर्षल पाटील, बंडा लोंढे, जमीर सय्यद, अनिल दबडे, ऋषी दबडे, अमित खोटवडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेनेच्या कृतीमुळे किनी टोल नाका जनतेसाठी प्रत्यक्षात फ्री करून देण्यात आला असून जिल्ह्यात टोलमुक्त लढ्याला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।